मुक्ता, आज गावातला बाजार आहे. हा हा. तर चिकन काही आणत नाही म्हटलं. मग काय? भाजलेल्या मासे आणतो ना. हा मग काय बनवून द्यायची? हो, आणि रेसिपी टाकून देऊ व्हिडिओ. काहून नाही. तर भाजलेल्या माशाची भाजी हे यांना खूप आवडते आणि चवीला पण मस्त होते. तर ती आम्ही कशी बनवतो तर तुम्ही बघून घ्या आणि नक्की बनवा. अहो, सांबार पण आणजा आणि लसण पण आणजा बाजारातून, आणि पालक भेटली तर. आले आलो गड्या. एवढे आणले मासे होते ना एकल्या फुरत्या. समार आपल्या लाईना गड्यानंच आणला होता. तो समार फ्री मध्ये भेटला आपल्याला. चला लसण लसूण आणला घरात ठेवलेला. चला तर मग मस्तपैकी भाजल्या मासे याची आपण भाजी बनवूया. मी म्हटलं दुकानदार होऊन जाईन म्हणून झटपट गेलो, झटपट चाललो आलो. तुमची सोय पटकन लावता तुम्ही. हा. तर भाजलेल्या मासे इतकंच आणले यांनी, तर मी काढून दिले डब्यात. तर बघू शकता. त्यांचे नाव काय हो? रे चाला म्हणते. चाला चाला. नवया आहे त्यातनी काही. चाला आणि नवया. ह्या नवया आहे का? ते चाला होय. आणि ह्या जाड्यावाल्या नवया होय. ह्या नवया होय. तर चाला आणि नवया भाजलेल्या यांची भाजी आज मस्तपैकी मी तुम्हाला बनवून दाखवणार. तर यांना मसाला तयार होईपर्यंत पाणी टाकून मुरू देते. याचा कडवटपणा जो आहे तो निघून जातो. मग तर बऱ्याच जणांची एक कंप्लेंट असते की भाजलेल्या माशाची भाजी कडवट होते. तर जर तुम्ही असं 5-10 मिनिटं असं पाण्यात मुरू द्यायचं आणि मस्त धुवून टाकायचं, भाजी कडवट अजिबात होणार नाही तुमची. तर मी याच्यामध्ये पाणी टाकून ठेवते, ते असंच ठेवून देते भाजीचा पूर्ण मसाला बनवेपर्यंत. तर तिथपर्यंत तुम्ही चूल पेटून घ्या. बरं ठीक आहे. तर आता मी भाजलेल्या मच्छीच्या भाजीसाठी मसाला तयार करते. तर मी एक कांदा कापून घेतला, एक टोमॅटो आणि एक लसणाचा गाठा शिलून घेतला, आणि थोडंसं खोबरं खिचून घेतला आणि कोथिंबीर चिरून घेतला. तर मी सांबारच म्हणत असते अनात, पण बऱ्याच जणांचा मला कमेंट आला की सांबार कायला म्हणतात, म्हणून आता मी याला कोथिंबीर म्हणत आहे. तर सांबार कोथिंबीरलाच म्हणतात, लक्ष घ्या. इडली सांबार नाही, कोथिंबीरला सांबार म्हणतात आमच्या इकडे. तर पहिले मी थोडंसं तेल टाकून घेते. थोडीशी मोहरी, जिरा अर्धा चम्मच, आणि आपला लसूण पहिलेच थोडा लालसर करून घेते. असा अरत परत करून घ्यायचा. आणि नंतर याच्यामध्ये टाकायचा कांदा. आणि आपला हा मसाला लवकर होण्यासाठी थोडंसं मीठ टाकून घ्यायचं, लवकर लालसर होते मग कांदा. थोडंसं अरत परत झाला तर याच्यात आता मी किसलेलं खोबरं टाकून घेतो. तर याच्यामध्ये आता मी टमाटर टाकून घेते. थोडासा कोथिंबीर, तर मसाला आपला रेडी झालेला आहे. तर याला आता मी काढून घेते.
तर ही दारावर विकण्यासाठी आलतं हाताने चालणारं मिक्सर. हे बघा मी घेतलं विकत आणि आता मी याचा मसाला काढून घेते. हा मसाला तुम्ही पाट्यावर सुद्धा वाटू शकता. पाट्यावर वाटल्यानंतर जबरदस्त भाजी होते. सध्या माझ्याकडे वाटण्यासाठी टाइम नाही, कारण की मला यांना वावरात जायचं आहे आणि मिक्सर मधून काढत आहे. माझं हाताने चालणारं मिक्सर आता मी लावते आणि याला काढून घेते. तर याने चांगला मस्त जाडसर असा मसाला तयार होते, जाडसर बारीक. मसाला तयार झालेला आहे आपला. तर हे काढून घेते. तर या मिक्सरचा फायदा आहे, हाताचा व्यायाम होतो. बघू शकता. तर आता मी आपलं भांड घेतो, चुलीवर ठेवू. आता मी तेल टाकून घे. साधारणतः 3 मापला तेल आहे आपल्या भाजीला. तर आपल्या मासे किती आहे, पावभर आहेत ना, तर पावभर माशासाठी मी 3 मापला तेल टाकून घेते. तर आपलं तेल तापलेलं आहे. त्याच्यात थोडस मी आणखी जिरं टाकते, थोडस. तर आपलं जिरं हे व्यवस्थित तडतडलं. तर आता याच्यामध्ये मी हा आपला मसाला तयार केलेला टाकून घेते. तर एक मला मस्त कमेंट आली की त्यांनी म्हटलं की तुमच्या परिवारातील सगळेजण दाखवा सदस्य किती आहेत. तर मला चांगलं वाटलं की कोणातरी आवड आहे की आमची फॅमिली बघण्याची. तर आता आमचा रोट आहे इथं सालबर्डी गावाला कुठंतरी. कुठं आहे हो, खरबी का काहीतरी, खरबी जवळ. तर तिथं सगळी फॅमिली एकत्र होते. तर मी तुम्हाला माझी सगळी फॅमिली तिथं दाखवून देणार त्या व्हिडिओ मध्ये. तर आपला मसाला व्यवस्थित होत आलेला आहे. तर याच्यामध्ये आता मी चटणी, मीठ, तिखट टाकते. तर आपला चटणी मीठाचा डबा आवडला असेल सांगा मला आणि बनवून बघा मग. तर 1 चमचा लाल तिखट म्हणजे 1.5 चमचा टाकते. 1.5 चमचा लाल तिखट, अर्धा चमचा हळद आणि अर्धा चमचा गरम मसाला. व्यवस्थित फिरून घ्यायचं हे आणि चवीप्रमाणे मीठ. तर आपला चटणी मीठ हे सगळं व्यवस्थित झालं. तर याच्यामध्ये थोडं थोडं पाणी टाकून होऊ द्यायचं. हे मस्त तेल सोडेपर्यंत होऊ द्यायचं. 1-1 मिनिटाने थोडं थोडं पाणी टाकायचं. म्हणजे मसाला व्यवस्थित झाला की भाजीची चव ही भन्नाट लागते. म्हणून मसालाच पहिले व्यवस्थित होऊ द्या लागते. हे होईपर्यंत आता इकडे मी मच्छी स्वच्छ अशी धुवून घेते, म्हणजे आपली भाजी कळवट होणार नाही. तर हे बघा व्यवस्थित भिजल्या गेलेल्या आहेत. अशा हाताने, अशा हलक्या हाताने अशा फिरून घ्यायच्या, म्हणजे सगळं कडवटपणा त्यांचं निघून जाते.
हे बघा त्याचं मस्त पूर्ण काळसर पाणी निघून गेलं. तर एका पाण्याने आणखी थोडंसं धुवून घेते मी. तर हे बघा मस्त मसाल्याने आपलं तेल सोडलेलं आहे. तर याच्यामध्ये मी पाणी टाकून घेते, रस्सा करते पहिले, नंतर उकडीत आपल्या मासे सोडायच्या. आपल्याला जेवढा पाहिजे तेवढा रस्सा करते. तर बघू शकता तुम्ही, रस्सा पाहूनच आपल्या तोंडाला पाणी सुटलेल्यासारखं वाटत आहे बरं. माझ्या नवरोबाला, बरं मला नाही, माझ्या नवरोबाला, कारण की त्यांची सगळ्यात आवडती भाजी आहे भाजल्या माशांची. तर या रश्श्याला मस्त उकळी येऊ द्यायची आणि नंतर ही आपला धुवून घेतलेला मासा याच्यामध्ये टाकायचा. जर तुम्ही तशाच टाकला तर ह्या गाठा होतात. तर मस्त उकळी येऊ द्यायची आणि नंतर टाकायच्या. तर आपले मस्त रश्श्याला उकळी आलेले आहे. तर याच्यामध्ये आता भाजलेल्या मासे मी सोडून घेते. तर आता आपल्याला जास्तीत जास्त 5 मिनिटं शिजून घ्यायच्या, कारण त्या अगोदरच भाजलेल्या आहेत, त्या झालेल्या आहे. फक्त रस्सा मिसळेपर्यंत शिजून घ्यायच्या आणि मस्त आपली चमचमीत भाजलेल्या माशाच्या रस्स्याची भाजी तयार होणार आहे. मग तर आपली भाजी आता होतच आलेली आहे. तर याच्यावर मस्त आता मी थोडासा सांबार टाकून घेते. तर आपली मस्तपैकी भाजलेल्या माशांची भाजी शिजून तयार झाली. आणि तुम्हाला कशी वाटली नक्की मला कमेंट बॉक्स मध्ये कळवा आणि करून पण बघा, मस्त होते. तर मी याला आता उतरून घेते.